नमस्कार मंडळी. एका वडिलाची आणि मुलाची गोष्ट ऐका. एक मुलगा आपल्या वडिलांना रात्री जेवणासाठी आपल्या चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. जेवताना वृद्ध वडील हातून अन्न कपड्यावर अनेक वेळा सांडले. तिथे बसलेले इतर लोक त्याच्याकडे तुच्छेने नजरेने पाहू लागले, पण तो मुलगा शांतपणे सगळं पाहत होता. जेवणानंतर तो मुलगा आपल्या वडिलांना वॉशरूममध्ये घेऊन गेला. त्याचे कपडे पुसले, चेहरा धुतला, केस विंचरले, चष्मा घातला आणि त्यांना आदराने परत टेबलाजवळ घेऊन आला. हॉटेलमध्ये सगळे लोक फक्त त्याच्याकडे पाहत होते. बिल भरून तो मुलगा वडिलांना बाहेर घेऊन निघाला तेव्हा तिथेच जेवत असलेल्या एका वृद्धाने त्याला हाक मारली आणि विचारले, बाळा, तुला असं वाटत नाही क्या की तू इथे काही मागे सोडून चालला आहेस? त्या मुलाने नम्रपणे उत्तर दिले, नाही सर, मी काहीच मागे सोडलं नाही. त्या वृद्धाने हसत सांगितले, बाळा, तू इथे प्रत्येक मुलासाठी एक शिकवण आणि प्रत्येक वडिलासाठी एक आशा मागे सोडून चालला आहेस. आपण कित्येक वेळा आपल्या वृद्ध आई वडिलांना कुठेही बाहेर घेऊन जाणं टाळतो आणि म्हणतो, काय करणार, तुम्हाला चालवत नाही, नीट खाता येत नाही, घरीच आराम करा. पण आपण विसरतो की जेव्हा आपण लहान होतो तेव्हा हेच आई वडील आपल्याला कुशीत घेऊन फिरायचे, आपल्याला प्रेमाने घास भरवायचे आणि अन्न सांडल्यावर रागवायचे नाहीत, तर अजूनही जास्त प्रेम करायचे. पण हेच आई वडील वृद्ध झाले तर ओझं वाटू लागतात. आई वडील म्हणजे देवाचं रूप असते. त्यांची सेवा करा, प्रेम द्या, कारण एक दिवस तुम्हीही म्हातारे होणार आहात. आपल्या आई वडिलाचा नेहमी सन्मान करा, बरोबर ना? तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.